झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी ऋषिकेश शेलार, आपण पाहताय झूम ऑन न्यूज। आपले स्वागत आहे आणि आता बुलेटिनच्या आधी पाहूयात हेडलाईन्स। जेवण खाण्याच्या वादातून झालाय खून, गुन्हेगारास 24 तासाच्या आत केले जेरबंद। भीमाशंकर सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रक्रिया सुरू। शिंदाड येथे जिल्हा परिषद शाळेत पाठ्यपुस्तक वाटप। रिसोड तालुक्यात जोरदार पाऊस। दादाला जर बोलायला दिलं नसेल तर मला योग्य वाटतं, सुप्रिया सुळेंचा दावा। आणि आता बातम्या पाहूयात सविस्तरपणे। डोंबिवली सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारास 24 तासात जेरबंद करण्यात आलेला आहे। सदर गुन्हा हा खाण्याच्या वादातून झालेला होता आणि खाण्याच्या वादातून त्या व्यक्तीची हत्या करण्यात आलेली होती। 52 चाळ क्रिकेट मैदान डोंबिवली पश्चिम लगत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूनं खाण्यासाठी आणलेला चिकन भात फिरस्ते यांना दिल्यानं दारूच्या नशेमध्ये वाद आणि शिवीगाळ झाल्यानं राग येऊन मारामारीमध्ये 45 ते 50 वयोगटातील प्रौढाची हत्या करण्यात आली होती। आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णुनगर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी कारवाई केली आणि दरम्यान आरोपी विरोधात भादवी कलम 302 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। 52 चाळ क्रिकेट मैदान या ठिकाणी जो मर्डर झालेला होता, एका अज्ञात 40-45 वर्षाच्या पुरुषाचा मर्डर झालेला आहे। आम्ही ताबडतोब त्या ठिकाणी छान असं टीमवर्क केलेलं आहे। कोणत्याही प्रकारचा क्ल्यू नव्हता, आरोपीकडे कोणत्याही प्रकारचे पुरावे भेटलेले नसताना इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल किंवा इतर काही गोष्टी अशा कोणत्याही प्रकारचे धागेदोरे नसताना त्या ठिकाणच्या फक्त त्या ग्राउंडवर येऊन दारू पिणारे वगैरे अशा प्रकारचे शोधून त्या माहितीच्या आधारे आमच्या DCP गुंजाळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रिजन श्री दत्तात्रय शिंदे सर व गुंजाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या गुन्ह्याचा तपास केला। पोलीस स्टेशनचे श्रीयुत भालेराव सर आणि टीम यांनी खूप सुंदर पद्धतीने मिळालेल्या माहितीप्रमाणे आम्ही या गुन्ह्याच्या उकलीपर्यंत पोहोचलो आणि हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। सर, कशा प्रकारे त्याला शोधलं गेलंय, त्याची माहिती काय? या ठिकाणी घटनास्थळावर एक टोपी मिळालेली होती। त्या टोपीच्या आधारे साक्षीदारांकडून टोपी घालणारा व्यक्ती या ठिकाणी कोण येऊन राहत असतो, कोण त्या ठिकाणी दारू पितो, त्याचा शोध घेतल्यानंतर तो मिळून आल्यानंतर त्या साक्षीदाराने आम्हाला सदरचा खून कोणी केलेला आहे याची साक्षीमध्ये माहिती दिली आणि सदरचा खून हा अर्जुन आनंदा मोरे या व्यक्तीनं केलेला आहे आणि त्याप्रमाणे आज सदर आरोपीला कोर्टात हजर करून त्याचं रिमांड घेऊन पुढील रीतसर कारवाई, त्याची कपडे कुठे टाकलेले आहेत, आणखीन काय पुरावा आहे, या सर्व गोष्टी आम्ही आता तपासाअंती। सुभाष शेंडगे, झूम ऑन न्यूज, कल्याण। भीमाशंकर सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू झालेली आहे। या क्षणाची महत्त्वाची आणि मोठी बातमी। राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील संस्थापक अध्यक्ष असलेल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणूक प्रक्रिया सुरू झाली। संचालक मंडळाच्या एकूण 21 जागांसाठी सोमवारी व मंगळवारी प्रत्येकी 72 याप्रमाणे एकूण 144 उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे। भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भगवान मल्हारराव बेंडे
यांनी सोमवारी मंचर महाळुंगे गटातून नामनिर्देशन पत्र दाखल केलं आहे व रांजणी गटातून भराडीचे माजी सरपंच गोविंद खिल्लारे यांनी अर्ज दाखल केलेला आहे। भीमाशंकर कारखान्याला राज्य व देश पातळीवरचे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत। डॉक्टर अतुल साबळे, झुमॉ न्यूज, आंबेगाव। शिंदाड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत। यावेळी सरपंच ज्ञानेश्वर तांबे, नरेंद्र पाटील, संदीप बोरसे आदी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन झालेले आहे आणि पहिलीच्या वर्गासाठी दाखल पात्र मुलांना व पाल्यांना बोलावून त्यांना मोफत पाठ्यपुस्तक गणवेश वाटप अध्यक्ष संदीप बोरसे, सरपंच ज्ञानेश्वर तांबे, उपसरपंच नरेंद्र पाटील व आदी मान्यवर यांच्या हस्ते वाटप करण्यात आलेलं आहे। प्रथम उपसरपंच नरेंद्र पाटील व अध्यक्ष संदीप बोरसे यांनी पालक व दाखल पात्र मुलांना संबोधित केलेलं आहे। ईसा तडवी, झुमॉ न्यूज, पाचोरा, जळगाव। रिसोड तालुक्यात आज अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालाय। या क्षणाची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी। सध्या आपण बघतोय रिसोड तालुक्यात अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळतोय। पेरणीयुक्त पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे। आपण बघतोय की रिसोड तालुक्यामध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस झालेला आहे। या क्षणाची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण थेट बघतोय झुमॉ न्यूज मराठीवरती। दादाला जर बोलायला दिलं नसेल तर मला अयोग्य वाटतं आहे, अशी भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे। दादा पालकमंत्री आहेत आणि प्राईम मिनिस्टरचा प्रोटोकॉल दादाला असतो, त्यामुळे अर्थातच दादाला हजर राहणं हे गरजेचं आहे। ज्या ज्या जिल्ह्यात माननीय प्रधानमंत्री येतील त्या जिल्ह्यात पालकमंत्र्यांना जावंच लागतं। दादाने जायलाच पाहिजे या मताची मी आहे, पण दादाला जर बोलायला दिले जात नसेल तर मला अयोग्य वाटतं। दादा त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। मला माहिती काढावी लागेल, मी माहिती काढते। प्रेस कॉन्फरन्स संपायच्या आधी मी उत्तर देते, असं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेलं आहे। दिली नाही। दादा पालकमंत्री आणि प्राईम मिनिस्टरचा प्रोटोकॉल दादाला असतो, त्याच्यामुळे अर्थातच दादाला हजर राहणं हे कंपल्सरीच आहे प्रोटोकॉल प्रमाणे। म्हणजे इथे जर प्राईम मिनिस्टर आले तर तुमच्या जिल्ह्याच्या प्रोटोकॉल मिनिस्टरला जावंच लागतं आणि तो ऑफिशियल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि सरकारचा प्रोग्राम आहे। त्याच्यामुळे ज्या ज्या जिल्ह्यात माननीय प्रधानमंत्री येतील त्या जिल्ह्यात त्या पालकमंत्र्याला जावंच लागतं। हा या देशाचा प्रोटोकॉल आहे, त्याच्यामुळे दादा जाणं हे योग्यच आहे। म्हणजे दादांनी जायलाच पाहिजे या मताची मी आहे। पण दादाला जर बोलायला दिलं नसेल तर मला थोडंसं ते अयोग्य वाटतं। प्रोटोकॉल प्रमाणे दादा त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांचं भाषण म्हणजे आता मला माहिती काढावी लागेल की काय प्रोटोकॉलमध्ये आधी ठरलेलं होतं, नंतर कोणी कट केलं, काय केलं। त्याच्यामुळे मला थोडीशी मी माहिती काढते पाहिजे तर, आणि प्रेस कॉन्फरन्स संपायच्या आधीच तुम्हाला उत्तर देते। चेक करा काय झालं, एक्झॅक्ट काय झालं ते मी व्हेरीफाय करून सांगते। नागरिकांना तात्काळ आपत्कालीन पोलीस सेवा मिळावी यासाठी डायल 112 ही सुविधा पोलीस दलाच्या वतीनं सुरू करण्यात आलेली आहे। परंतु फोन करून चुकीची माहिती देण्यात येत असल्याची घटना सध्या घडत आहे। पुसद येथील बालाजी हॉटेल समोर खून झाल्याची माहिती अमर नावाच्या एका इसमानं 112 नंबरवरती दिली। या घटनेनं सध्या गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार आढळून आला नाही। खोटी माहिती देणे हे अमर नामक इसमाला चांगलंच भोवलंय। वसंतनगर पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। महाराष्ट्र इमर्जन्सी रिस्पॉन्स सर्व्हिस अंतर्गत महाराष्ट्र शासनाने लोकांना त्यांच्या संकट काळात मदतीसाठी 112 हा क्रमांक उपलब्ध करून दिलेला आहे। सदर योजना ही डायल 112 या नावाने ओळखली जाते व डायल 112 यावर संकटात असणाऱ्या व्यक्तीने किंवा कुठे अघटित घटना घडली तर त्याने माहिती दिल्यास सदरची माहिती तात्काळ पोलीस स्टेशनला MDT नावाच्या उपकरणावर येते व MDT नावाच्या उपकरणावरचा व्यक्ती पोलीस अंमलदार हा लगेच घटनास्थळी जाऊन सदर घटनेबाबत खात्री करून पुढील कारवाई करतो। आज दिनांक 14 जून 2022 रोजी दुपारी 12:10 सदर MDTवर CFS आला की बालाजी स्वीटमार जवळ खून झालेला आहे। सदर CFS म्हणजे कॉल फॉर सर्व्हिसनुसार MDTवर
जलद प्रतिसादक म्हणून नेमणूक असलेले पोलीस शिपाई संदीप चव्हाण बक्कल नंबर 281 हे घटनास्थळी गेले असता सदर ठिकाणी अशी कुठली घटना घडल्याचे निदर्शनास आले. डायल 112 ही खोटी माहिती 9112 31 62 85 या मोबाईल क्रमांकावरून अमर यांनी दिलेली होती. त्यावरून आम्ही पोलीस स्टेशनला कलम 177 भांडवलीमुळे गुन्हा नोंद सदर माहिती देणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा नोंद करीत आहोत. धन्यवाद. युवकांना 16 कोटी नोकऱ्या देण्याचा आकडा आता 10 लाखावरती येऊन पोहोचला आहे. याचा अर्थ मोदी सरकार अपयशी ठरलं आहे. तो फक्त चुनावी जुमला होता हे सिद्ध झालं आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपाशी यांनी केली आहे. 2014 मध्ये नरेंद्र मोदी पहिल्यांदाच निवडून आल्यावरती दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यानुसार 8 वर्षात 16 कोटी नोकऱ्या द्यायला हव्या होत्या, असंही महेश तपाशी म्हटलेले आहेत. देशाच्या सर्व मोठ्या पदावरती जेव्हा निवडणुका होतात त्यावेळी राजकीय पक्षांना शरद पवार साहेब ह्या त्या पदावरती असावेत असं वाटत असतं. 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होत असून ही निवडणूक सर्वांच्या सहमतीने झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. कारण राष्ट्रपती हा कुठल्याही पक्षाचा नसतो, ते संविधानाचे प्रमुख नात्यानं भारताचे पालक असतात, असंही महेश तपाशी म्हटलेले आहेत. अपोजिशन की बैठक हो रही है, सभी का ये मानना है कि राष्ट्रपति के चुनाव होने वाले हैं, उसमें कुमार का नाम आगे किया जाए. पार्टी की क्या भूमिका है? देश के सभी बड़े पदों के ऊपर जब चुनाव होता है तो सभी राजनीतिक दल चाहते हैं कि शरद चंद्र पवार साहब उस पद पे विराजमान हो. 18 जुलाई को देश के राष्ट्रपति पद के लिए चुनाव होने वाला है. हमारी हमेशा से भूमिका रही है पवार साहब की कि सारे जो महत्वपूर्ण पद के चुनाव हैं ये सहसमिति से हो. देश का राष्ट्रपति ये किसी पक्ष का नहीं होते हुए वो संविधान का रक्षक इस नाते से, इंडियन आर्म्ड फोर्सेस का सुप्रीम कमांडर इस नाते से, भारतीय जनता या भारतीय नागरिकों का एक पालक के रूप में होता है. कल ममता दीदी ने दिल्ली में कॉन्स्टिट्यूशन क्लब में विपक्ष के लोगों के नेताओं की एक बैठक बुलाई है. उसका न्योता राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को भी मिला है और पवार साहब, मेरी जानकारी जहां तक है, पवार साहब उस बैठक में जाने वाले हैं. क्या राष्ट्रपति उम्मीदवार पार्टी की तरफ से बनाने से क्या मांग है? राहुल गांधींच्या ईडीच्या चौकशीमुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी जेल भरो आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. ते म्हणाले की मोदी सरकार विनाकारण राहुल गांधी आणि गांधी परिवाराला वेठीस धरत आहे. सलग दुसऱ्या दिवशी ही चौकशी सुरूच आहे. राहुल गांधी यांना हाताशी धरून अटक केल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व नेते व कार्यकर्ते जेलभर आंदोलन करतील असा इशारा त्यांनी दिलेला आहे. आम्ही महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना अलर्ट मोडवरती ठेवलं आहे. मोदी सरकारनं कोणताही चुकीचा निर्णय घेतल्यास जेलभरो आंदोलन केलं जाईल आणि काही चुकले तर त्याची जबाबदारी केंद्र सरकारची असेल असंही नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे. हाँ, राहुल गांधी जी को कल ईडी कार्यालय में बुलाए थे और उसका परिणाम पूरे देश में आपने देखा होगा कि कांग्रेस के कार्यकर्ता और आम पब्लिक भी राहुल जी के समर्थन में रास्ते पे उतरे थे. लेकिन केंद्र की बीजेपी की सरकार गए 8 साल में देश को जिस तरह से बर्बाद किया और उस सब बात को छुपाने के लिए गांधी परिवार पे एलिगेशन लगाकर, झूठ एलिगेशन लगाकर राहुल जी को ईडी के कार्यालय में बुलाने का काम किया है आज भी. और राहुल जी को अगर गलत नियत से उनको अगर फंसाया जाए तो हम लोगों ने महाराष्ट्र में अलर्ट करके रखा है कि ऐसा कुछ गलत हुआ तो महाराष्ट्र में हर जिले में बड़े पैमाने में जेल भरो आंदोलन किया जाएगा.
और इसकी जवाबदारी केंद्र की बीजेपी की सरकार पे जाएगी। अपनी गलत नीतियों को छुपाने की कोशिश कितने करेंगे? आखिरी बीजेपी की केंद्र की सरकार का पतन शुरू हो चुका है और आखिरी उनको पता है कि गांधी परिवार ही हमको सत्ता से बाहर कर सकती है और इसलिए ये पाप करने का काम केंद्र की बीजेपी की सरकार करिए। इस बात को कांग्रेस के कार्यकर्ता और आम पब्लिक भी इस बात को मान्य नहीं करेंगे और लड़ाई लड़ेंगे। लग्नाचा वाढदिवस, वृक्षारोपण व वटसावित्री पौर्णिमा ही स्मशानभूमीमध्ये साजरी केली जाते। नगरसेवक अनिल गावंडे यांनी यावेळी पुढाकार घेतलेला आहे। वाशिमच्या मंगरुळपीरमधील हिंदू स्मशानभूमीमध्ये काल वटसावित्री पौर्णिमाच्या निमित्तानं आणि स्मशानभूमीमध्ये कार्यरत असणारे स्मशानजोगी सौ संध्या संतोष महाराज यांच्या लग्नाचा वाढदिवस व शिक्षणाधिकारी सुभाष पुष्पा पाहुणे यांच्या लग्नाचा वाढदिवस व वृक्षारोपण व वटवृक्षाची प्रदक्षिणा चक्क स्मशानभूमीमध्ये जाऊन मंगरुळपीर येथील नगरसेवक दाम्पत्य अनिल भाऊ गावंडे व सौ रेखाताई अनिल गावंडे यांनी साजरा करून एक आदर्श पायंडा पाडला आहे। नागेश अवचार, झुमॉन न्यूज, वाशिम। पाथर्डी तालुक्यातील ग्रामीण भागात अखेर शाळेची घंटा आता वाजली आहे, त्यामुळे शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे। आज अखेर 15 जून पासून शाळा चालू झालेल्या आहेत। शाळा चालू झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळतंय। मुलांमध्ये शाळेविषयी आपुलकी व शिकण्याची जिद्द बघायला मिळत आहे। शाळा चालू राहिली पाहिजे ही विद्यार्थ्यांचा आग्रही भूमिका सध्या पाहायला मिळते। शाळा हेच आमचे माहेरघर आहे अशा प्रकारच्या भावना विद्यार्थ्यांमध्ये बघायला मिळत आहेत। आदरणीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी हरिभक्तपरायण गुरुवर्य भगवान बाबा महाराज यांच्या पावन स्मृतीचं अभिवादन करून आपल्या प्रश्नाच्या उत्तराला मी सुरुवात करतो। एक छान असा प्रश्न आपण विचारला। शासन परिपत्रक तर आम्हाला आहेच, पण त्याचबरोबर आमचा सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग हा अतिशय उत्साही आहे। या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सर्वांच्या सहकार्यातून आदरणीय गडाचे महंत डॉक्टर शास्त्रीजी महाराज यांच्या मार्गदर्शनातून आज आपल्याला संपूर्ण शालेय परिसर रंगरंगोटीने व्यक्त असा दिसत आहे। त्याचबरोबर हा परिसर नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 2195 शाळांमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी 18,50,000 पुस्तकांचं वाटप झालेलं आहे। कोरोनाच्या प्रदीर्घ काळानं विद्यार्थी शिक्षणापासून दुरावले होते, त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणावे आणि त्यांना पुन्हा शिक्षणाचा लळा लागावा म्हणून नांदेड जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीनं जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये शाळा पूर्वतयारी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाच्या निमित्तानं नांदेड जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षण अधिकारी डॉक्टर सविता बिवगे, किनवटचे गट शिक्षण अधिकारी अनिल महामुने आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत आज 15 जून या दिवशी शाळेच्या प्रवेशासाठी म्हणून विद्यार्थ्यांची शाळापूर्व तयारी मेळावा प्रत्येक शाळेमध्ये आज साजरा करण्यात येत आहे। जिल्ह्यासाठी एकूण 18,50,000 पुस्तकांची मागणी होती आणि प्राप्त सर्व पुस्तकांचं वाटप पूर्ण शाळांमध्ये झालेलं आहे आणि एकूण 3.5 लाख विद्यार्थ्यांसाठी गणवेशसुद्धा आलेले आहेत आणि त्याचंसुद्धा 100% वाटप झालेलं आहे। आज या ठिकाणी मी भेटीसाठी आलेली असताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परोटी तांडा तालुका किनवट या ठिकाणी मी या शाळापूर्व उत्सवामध्ये भाग घेण्यासाठी आलेले आहे। इथे प्रवेशपात्र विद्यार्थी 32 आहेत आणि त्या सर्व विद्यार्थ्यांचं 100% या ठिकाणी प्रवेश झालेला आहे। त्याचबरोबर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तकांचं वाटप झालेलं आहे आणि गणवेशाचं सुद्धा वाटप करण्यात आलेलं आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व शाळांमध्ये एकाच दिवशी जिल्हा स्तरावरील सर्व HOD, तालुका स्तरावरील सर्व HOD, गाव पातळीवरील सर्व प्रशासकीय कर्मचारी, त्याचबरोबर सर्व प्रतिनिधी, माजी सरपंच, आजी सरपंच या पद्धतीनं सर्व पदाधिकारी यांना सर्वांना शाळेमध्ये या शाळापूर्व तयारीच्या मेळाव्यामध्ये भाग घेण्यासाठी म्हणून आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि अतिशय उत्साहाने विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची जय्यत तयारी जिल्ह्यामध्ये साजरा होत आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना
कोरोना काळामध्ये जे विद्यार्थी शाळेपासून दुरावलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेमध्ये येण्यासाठी आकर्षित करण्यासाठी म्हणून या शाळापूर्व तयारीचं नियोजन शासन स्तरावरून करण्यात आलेलं आहे आणि यासाठी म्हणून जिल्हा सज्ज झालेला आहे आणि सर्वत्र उत्साहाने कार्यक्रम साजरे होत आहेत। या अनुषंगाने काल 14 जून या दिवशी वटपौर्णिमेनिमित्त आम्ही प्रत्येक शाळेमध्ये किमान 2 वडांची झाडांचं वृक्षारोपण केलेलं आहे, जेणेकरून आपल्याला ज्या काही समस्या नैसर्गिक समस्या आपल्यासमोर उभ्या आहेत त्या दूर होतील असा एक संकल्प माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून आम्ही साजरा केलेला आहे। जिल्ह्यामध्ये जवळपास 9 ते 10 हजार वटवृक्षाची लागवड काल करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आज देखील विद्यार्थ्यांनासुद्धा वटवृक्षाचं किंवा वृक्ष लागवडीचं महत्त्व आम्ही सांगितलेलं आहे। याबरोबरच आम्ही प्रत्येक शाळेमध्ये रोपवाटिका। गौतम कांबळे, झुमा न्यूज, नांदेड। आणि एक ब्रेकिंग बातमी येते। इंदापूर पोलिसांनी 24,75,000चा गुटखा सध्या जप्त केलेला आहे। 49,75,000 रुपये किमतीचा मुद्देमाल यावेळी जप्त केलेला आहे। आताची महत्त्वाची आणि मोठी बातमी, महाराष्ट्रातील सर्वात मोठी गुटख्यावरती ही कारवाई आपण इंदापूरमधून बघतोय। इंदापूर पोलिसांनी मध्यरात्रीच्या दरम्यान ही अवैध गुटखा वाहतूक कारवाई केलेली आहे। रोकडा व बंदर या नावाने परिचित असलेला JM अग्रवाल ट्रेडिंग कंपनी व JMS फ्रॅग्रन्सेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या 24,75,000 रुपयांच्या गुटख्यासह 49,75,000चा मुद्देमाल यावेळी हस्तगत केला आहे। पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक माननीय डॉक्टर अभिनव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी अवैध गुटख्याच्या बाबतीमध्ये कठोर कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले होते। त्या अनुषंगाने इंदापूर पोलिसांनी लोणी देवकर या ठिकाणी आज रोजी पहाटे नाकाबंदी दरम्यान एक कर्नाटक पासिंगचा ट्रक, त्याचा क्रमांक KA565588 हा ट्रक ताब्यामध्ये घेऊन चालकाकडे विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडीची उत्तरे दिली। त्यानंतरनं स्टाफ व पंचच्या मदतीने सदरचा ट्रकच्या ताडपत्री काढून तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखूजन्य गुटखा एकूण 50 बॉक्स मिळून आला। सदरच्या गुटख्याची किंमत एकूण 24,75,000 रुपये असून ट्रकची किंमत 25 लाख रुपये आहे। असा एकूण 49,75,000 रुपयाचा मुद्देमाल इंदापूर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान जप्त केलेला आहे। सदर ट्रक चालक व मालक यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता 328 व इतर कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती विभागाचे माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री मिलिंद मोहिते साहेब, त्याचप्रमाणे बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणेश इंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलिसांनी सदरची कारवाई केलेली आहे। सदरची कारवाईप्रमाणेच यापूर्वी इंदापूर पोलिसांनी मागील 4 महिन्यामध्ये अशा गुटख्याच्या मोठ्या 4 गाड्या पकडून क्वालिटी कारवाई केली। धनराज सपकाळ, झुमा न्यूज, अकोला। बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा पाहूयात हेडलाईन्स। जेवण खाण्याच्या वादातून झालाय खून, गुन्हेगारास 24 तासाच्या आत केले जेरबंद। भीमाशंकर सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रक्रिया सुरू। शिंदाड येथे जिल्हा परिषद शाळेत पाठ्यपुस्तक वाटप। रिसोड तालुक्यात जोरदार पाऊस। दादाला जर बोलायला दिलं नसेल तर मला योग्य वाटतं, सुप्रिया सुळेंचा दावा। यासह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी पाहत रहा झुमा न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी। झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी।